गणना कोण करी. मग देवाच्या दारात काय तेच आपले देव आहेत. हा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हा, कोण आहे आणि म्हणून तुकोबारायानं सांगावं लागलं की नमीला गणपती माऊली सारखा. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, गणपती रायाला मी नमन करतो आणि त्या शारदा मातेला जी बुद्धीची देवता आहे तिला नमन करतो. आणि पुढचा जो अभंग आहे ना हा गुरु परंपरेतील अभंग. याची सुरुवात गणरायापासून आहे. गुरु परंपरा जर सांगायची असेल, गुरूंचं महत्व सांगायचं असेल तर ती इथून सुरुवात होते महाराज. गणेशाला शरण जावं लागतं, तोपर्यंत आपल्याला सद्गुरूंना शरण जाता येत नाही. आणि जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत या देहाचं सार्थक नाही. हा, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. अरे गुरुच्या कृपेने माझा उद्धार झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायांची ख्याती काय आहे, उपस्ताची ज्ञानी हे बरोबर जाणवली आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव सारखा 1400 वर्षाचा तपती तीरवाशी तो ज्ञानोबारायाने शरण येतो. 7 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण येतो. काय भक्तीच्या जोरावर. पण त्यांनी भक्ती कुणाची केली, ज्ञानोबारायांनी आमच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकळार्थ मती प्रकाश. आणि म्हणे निवृत्तीदास अवतारी होती. म्हणे निवृत्तीनाथांचा मी जो काही दास आहे, त्यांचा जो काही शिष्य आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या कार्यालंबी मान कुणाला असेल तर आमच्या गणराया. कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना गणरायाच्या नमनाने सुरुवात झालेली आहे. हा, पूर्वी कृतयुगामध्ये तुम्हाला सांगतो ब्रह्मदेव गुरु होते. त्रेतायुगामध्ये वशिष्ठ मुनी गुरु होते.